साधारण 12 ते 15 जून पर्यंत शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी असल्याची माहिती मिळते। या संदर्भात कृषी मंत्री म्हणून आपण काय आढावा घेतला आहात आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आव्हान असेल? खरं तर शेतकऱ्यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की साधारणतः हवामान विभागाच्या अंदाजानुसार साधारणतः 12 जून ते 15 जून पर्यंत अजून पाऊस थोडा कमी दिसतोय आणि कामही पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळं माझी शेतकरी बांधवांना एक विनंती, कालच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं की पेरणीत जास्त घाई करू नये आणि 15 जून नंतर पावसाचा अंदाज घेऊन खरं तर शेतकऱ्यांनी पेरणी करावी। आणि काही ठिकाणी आपल्याला पाहतोय की मराठवाडा, खानदेश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस हा काही ठिकाणीच असा सर्वत्र पडणार नाही, काही ठिकाणी पाऊस पडेल परंतु सर्वत्र नाही। त्यामुळं साधारण 12 ते 15 जून पर्यंत शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी आणि साधारणतः 15 जूनच्या पुढं थोडा वातावरण पावसाचं अनुकूल दिसतंय, पण तरी सगळ्यांनी अंदाज घेऊन पेरणी करावी अशी माझी शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे। गेल्या काही महिन्यांपासून मामा बघितलं आपण तर पावसाचं जे हवामान बदल आहे याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसताना दिसतो आणि कधी कधी अवकाळी पाऊस किंवा पूर्वमोसमी पावसामध्ये कमी वेळेत अधिक पावसामुळे सुद्धा नुकसान होतं। याच्यासाठी काय उपाययोजना सरकार म्हणून आपण करतो? खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मे महिन्यामध्ये आणि जून, आज 8 तारीख आहे, जून मे आणि जून मध्ये आता ह्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासकट पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीट झाली आणि त्यामुळं शेतीचं खूप मोठं नुकसान हे काही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये झालं। त्यामध्ये जळगाव, अमरावती, बुलढाणा, सोलापूर व अकोला जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे शेतीच्या पिकांचं झालेलं आहे। जळगावमध्ये केळीच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, कलिंगड, डाळिंब, कांदा, संत्रा या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। साधारणतः राज्याचा जर विचार केला तर त्याचा फटका 24 जिल्ह्याला याचा फटका बसलेला आहे आणि प्राथमिक अंदाजानुसार जर साधारणतः हेक्टरमध्ये म्हणलं तर 56 लाख हेक्टर आणि एकरामध्ये म्हणलं तर जवळजवळ 1,40,000 एकराचं राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि ह्या नुकसान झालेल्याच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आम्ही सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत, कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत, कृषी अधिकारी सूचना दिलेल्या आहेत, ज्या ज्या शेतकऱ्यांचं या वादळी वाऱ्यामुळं, गारपिटीमुळं नुकसान झालेलं आहे, तो काही ठिकाणी घरं उडालेली आहेत, पत्र उडालेले आहेत, जे वादळी वाऱ्यामुळे जे नुकसान झाले त्या सर्व नुकसान भरपाईचे पंचनामे ताबडतोब करावेत आणि तो अहवाल आम्हाला लवकर द्यावा की जेणेकरून त्या निश्चित प्रकारे निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणलेल्या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करता येईल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।